नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। सगळ्यात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आपण बनवणार आहोत पिठीचे लाडू। हे लाडू दिसायला अगदी पेढ्यासारखे आणि खायला इतके सॉफ्ट की तोंडात टाकताच विरघळतात। बाजाराचे पेढे पण फिके पडतील अशी चव येणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी देणार आहे परफेक्ट सॉफ्ट टेक्स्चरचा सिक्रेट। चला तर मग लगेच सुरू करूया। लाडूंसाठी लागणारं साहित्य बघूया आपण आता। मी या ठिकाणी ओल्या गव्हांची पिठी 3.5 पावशेर घेतलेली आहे आणि अर्धा पावशेर रवा घेतलेला आहे। तो रवा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे, कारण लाडूंमध्ये खाताना ते असं जाडसर लागू नये म्हणून बारीक करून घेतलेला आहे। अर्धा किलो साजूक तूप, 2 पावशेर साखर, ही आता नंतर मिक्सरवर बारीक करून घेईल मी, आणि वेलदोडे पण बारीक पूड करून घेईल। आता आपण कढईमध्ये हे पीठ भाजून घेऊया। एका कढईमध्ये मी साजूक तूप तापायला ठेवलेलं होतं। आता ते बऱ्यापैकी तापून गेलेलं आहे। त्यात मी आता सगळ्यात आधी रवा भाजून घेते। रवा थोडा गरम झाल्यानंतर त्यात पिठी पण टाकते आणि आता चांगलं लालसर भाजून घेते। भाजताना तूप थोडं जास्तच टाकायचं, लाडू छान होतात त्यामुळे। एकसारखं हलवत राहायचं, खाली लागू द्यायचं नाही, जाळायचं नाही, पण खरपूस भाजायचं। आपण जेव्हा सुरुवातीला भाजतो तेव्हा चमचा असा फिरवायला जड जातो। थोडं पीठ भाजत आलं की असं हलकं वाटतं भाजताना। हे बघा, पीठ असं हलकं झालेलं आहे। आता तूप पण सुटलेलं आहे, म्हणजे आपलं पिठी आणि रवा भाजला गेलेला आहे असं समजायचं। तरी पण मी अजून 5 मिनिटं भाजणार आहे, चांगलं लालसर होऊन जाईल। हे बघा, आपलं सगळं पीठ आता छान भाजलं गेलेलं आहे। आता त्यात मी बारीक केलेली साखर घालते। साखर मिक्स करून तुम्हाला मी एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे। सगळी साखर मिक्स केल्यानंतर हे कालवलेलं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरवर फिरवून घ्यायचं। त्यामुळे लाडू एकदम पेढ्यासारखे मऊ होतात। हे बघा, पीठ आणि साखरचं मिश्रण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं, ते फिरवून घेतलेलं आहे। ते आता असं छान एकजीव झालेलं आहे। फिरवल्यानंतर ते असं पातळ होतं, पण 5-6 तासानंतर तूप गोठल्यावर ते लाडू बांधण्यासारखं होऊन जातं। मग मी आता त्यात 5-6 तासानंतर
वेलदोड्याची पूड घालून लाडू वळून घेईल। 5-6 तासानंतर आपलं हे लाडूंचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता त्यात मी वेलदोड्याची पूड टाकून घेते आणि लाडू वळून घेते। बघा, असे तयार झाले आपले पेढ्यासारखे सॉफ्ट पिठीचे लाडू। खरंच सांगते, एकदा खाल तर वारंवार बनवाल। ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।